बॉलिवूडमध्ये मी टू चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। यावेळी तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ती अक्षरशः रडताना दिसते। मुख्य म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्याच घरात तिचा मानसिक छळ होत असल्याचं तिने सांगितलंय। नाना पाटेकर आणि त्यांची गँग आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही तिने केलाय। पाहूयात ती नेमकं काय म्हणाली। तनुश्रीने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने म्हटलंय, माझ्याच घरात मला त्रास दिला जातोय। एवढा त्रास दिला जातोय की गेल्या 4-5 वर्षात माझी तब्येत बिघडली। मी काहीच काम करू शकत नाहीये। माझं कुटुंब बर्बाद झालंय। मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही। त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, जिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आले। आता मला सर्व कामं स्वतःच करावी लागतात। मी माझ्याच घरात अडचणींमध्ये सापडले। प्लीज कुणीतरी माझी मदत करा। या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलंय, मी या छळाला कंटाळले। 2018च्या मी टू पासून हे सर्व सुरू झालंय। आज कंटाळून मी पोलिसांना फोन केलाय। कृपया कोणीतरी मला मदत करा। खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा। याविषयी काही माध्यमांशी बोलताना तिने पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर आरोप केले। यावेळी तिने आपल्याला होणाऱ्या त्रासाचे नाना पाटेकर आणि त्यांची माफिया गँग जबाबदार असल्याचे म्हटलंय। तिने सांगितलं, मी शेअर केलेला व्हिडिओ माझं 4 ते 5 वर्षाचं फ्रस्ट्रेशन आहे। गेल्या काही वर्षात माझ्यासोबत खूप वाईट घटना घडल्या। काही लोकांचं, गुंडांचं मला फॉलो करणं, माझा विचित्र पद्धतीने छळ करणं। 2020 नंतर माझे जेवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्यातून मला सिस्टमॅटिकली बाजूला करणं आणि बरंच काही। माझे फोन, ईमेल हॅक केले गेले। माझ्या बाबत अफवा पसरवल्या गेल्या। माझ्या घरात एक हाऊस हेल्पर प्लांट केली गेली, जी माझ्या जीवनात काहीतरी मिसळायची, ज्यामुळे मी सारखे आजारी पडायचे। तिला कसं बसं घरातून बाहेर काढून मी उज्जैनला गेले, तर तिथे रिक्षाचे ब्रेक कुणीतरी फेल केले होते, ज्यातून प्रवास करताना माझा अपघात झाला आणि त्यानंतर माझी अवस्था फारच खराब झाली। मी कुणाचं नाव तर घेत नाही, पण या सर्व गोष्टी माझ्यासोबत 2018 नंतरच सुरू झाल्या। प्रत्येक जण त्याचं कनेक्शन 2018च्या माझ्या आरोपांशी जोडतोय। पण नाना पाटेकर एकटा नाहीये। त्याची बॉलिवूडमध्ये माफिया गँग आहे, जी या सगळ्या काळ्या कर्तृतींमध्ये सहभागी आहे। त्यांना माझा प्रॉब्लेम असेलच ना। या गँग मध्ये कोण कोण आहे मी सांगू शकत नाही, पण मी इतकंच सांगेन की सुशांत सिंग राजपूत सोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडतंय। फरक फक्त एवढाच की तो मेला आणि मी जिवंत आहे। तनुश्री दत्ताने 2018 मध्ये मी टू चळवळीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता आणि आता होत असलेल्या त्रासाचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली माननीला सबस्क्राईब करा।